शेकडो महिला रुग्णांसोबत काम करणारे, व्यक्तिमत्व सिद्धांत लिहिणारे आणि अबोध मनात दडपलेले बालपणीचे अनुभव आपल्या व्यक्तिमत्वासाठी कसे जबाबदार असतात हे ठासून सांगणारे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी देखील म्हटलं होतं की स्त्रियांना नेमकं काय हवं आहे हे कळणं कठीण आहे. किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिन्स यांनी देखील स्त्री मन म्हणजे एक गूढ आहे असं म्हटलं होतं. पण खरं सांगू, स्त्रिया त्यांच्या वागण्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे नेमकं काय सांगू बघतात हे जर समजून घेतलं तर स्त्री मन किंवा त्यांचे ते एन्क्रिप्टेड मेसेज डिकोड करणं अवघड नाही. प्रत्येक पुरुषाने काही बेसिक प्राथमिक गोष्टी लक्षात घेतल्या तर सहवासात येणाऱ्या सगळ्या स्त्रिया म्हणजे फक्त बायको नाही तर आई, बहीण, मैत्रीण अशा सगळ्यांनाच समजून घेता येईल. तेव्हा आजचा व्हिडिओ हा समस्त पुरुष आणि त्यातही नवरे मंडळींसाठी आहे. नक्की पूर्ण बघा आणि त्याआधी चॅनेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून फक्त थांबू नका तर सगळे व्हिडिओ आठवणीने बघत चला. नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. प्रत्येकच नातं हे जर खूप छान फुललेलं असेल तर आयुष्य सुखकर होतं हे नक्की. आणि त्यातही पती पत्नी मधलं नातं हे आयुष्याच्या गुणवत्तेवर सर्वाधिक प्रभाव टाकत असतं. वैवाहिक नात्यामध्ये नवऱ्याचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण एक पुरुष आपल्या बायकोला कसं समजून घेतो, तिला कसा प्रतिसाद देतो यावर बायकोचंच नव्हे तर नवऱ्याचंही शारीरिक, मानसिक, सामाजिक, व्यावसायिक आरोग्य अवलंबून असतं. काही वर्षांपूर्वी घर सांभाळण्यासाठी कमाई करणं आणि घरी थांबून घर सांभाळणं या 2 प्रकारच्या कामाच्या विभागण्या होत होत्या नवरा आणि बायकोमध्ये. म्हणजे कमाई एकाने करायची, घर एकाने चालवायचं. तेव्हा तुलनेने असमाधान, अपेक्षा आणि इगो ह्या सगळ्याच बाबी कमी होत्या. पण सध्याच्या जगामध्ये बायको सुद्धा कमाई करण्यात बरोबरीने पुढे आलेली आहे. पण ज्या एक्सपर्टीजने ती बाहेर काम करू शकते, त्या एक्सपर्टीजने नवरा घरात काम करू शकत नाही. सगळ्या ठिकाणी अर्थात अपवाद आहेतच. तेव्हा तुलनेनं बायको ही जास्त आघाड्यांवर लढते. म्हणजे बाहेर पण आणि घरात. म्हणजे जसं मी म्हटलं अपवाद आहेतच. पण बहुतांश ठिकाणी घरात काम करणं आणि बाहेर नोकरी करणं हे दोघांची वाटणी किंवा दोघांचं कॉन्ट्रिब्युशन हे थोडंसं प्रमाण व्यस्त आहे. म्हणजे दिवसभर काम करून घरी आल्यानंतर बायको दुसऱ्या प्रकारचं पण काम करण्यासाठीच स्वयंपाकघरात जाते. पण नवरा मात्र कामावरून आल्यावर आराम करण्यासाठी दिवाणखाण्यात सोफ्यावर रिलॅक्स होऊ शकतो. त्यामुळे नात्याला जर फुलवायचं असेल तर आपण आपल्या बायकोला गृहीत तर धरत नाही ना, याबाबत प्रत्येक नवऱ्याने आत्मपरीक्षण करायला हवं. फॉर मेन ओनली या पुस्तकाच्या लेखिका हॉवर्ड संशोधक शॉन्टी फेल्डन यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने जवळजवळ 20,000च्या वर स्त्री पुरुषांचा सर्वे केला आणि त्यातून काही निष्कर्ष काढले. त्या म्हणतात की नवरे मंडळींनी बायकांच्या काही बेसिक गरजा समजून घेतल्या तर सगळे संसार खूप आनंदी होतील. आता या अनेक गरजांपैकी प्रमुख गरज कुठली? तर तिच्या भावना समजून घेणं. जेव्हा बायको काही मनातली खंत बोलून दाखवते किंवा तिला समोर आलेली एखादी समस्या नवऱ्याजवळ सांगते, तेव्हा केवळ ऐकून घेऊन मी तुला समजू शकतो एवढंच त्या नवऱ्याने करणं तिला अपेक्षित आहे किंवा असं रिस्पॉन्स देणं अपेक्षित आहे. नवऱ्याने अशा वेळेला प्रॉब्लेम फिक्सर होण्याची गरज नाही. म्हणजे घराचा एसी बिघडतो तेव्हा तो प्रॉब्लेम फिक्स करता येतो किंवा तो करणं अपेक्षितही असतं. पण तिचे प्रॉब्लेम्स हे भावनिक गुंतागुंतीचे असल्याने ते फिक्स करण्याची काही गरज नसते किंवा तिला त्याची अपेक्षाही नसते. उदाहरणार्थ जर तिने म्हटलं की तिच्या काही मैत्रिणी तिला न सांगताच तिला न घेता शॉपिंगला गेल्या. त्यावेळी नवऱ्याने काय फरक पडतो, गेल्या तर गेल्या, तू जा की एकटी किंवा आपण जाऊ असं उत्तर देण्यापेक्षा मग तुला वाईट वाटलं का? तुला रिजेक्टेड वाटलं का? असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. असं उत्तर जर नवऱ्याने दिलं तर त्यांनी संभाषण पुढे सुरू राहतं. गेली तर गेली, त्याच्यात काय विशेष? ह्या उत्तरावर तिला काय बोलावंसं वाटेल? म्हणजे तिला नाकारलं जाण्याची भावना वाटू शकते ना, त्यामुळे दुरावा वाटतो.
कोणत्याही बायकोला आपला नवरा आपल्याला समजून घेतो ही खूप मोठी गोष्ट असते. दुसरी गरज म्हणजे नवऱ्यानी न मागता मदत करणं. तर तुम्हाला वाटेल, की मी आधीच्या कधी व्हिडिओत म्हटलेलं आहे, की नवरे मंडळी काही माइंड रीडर नसते. त्याच्यामुळे त्यांना कसं कळेल तुम्हाला काय हवं ते? अगदी बरोबर. नवरा माइंड रीडर नसतोच. मग तो न सांगता मदत कशी करेल? आणि त्याच वेळी त्याने न मागता मदत करावी, म्हणजे त्याला आपली काळजी वाटते, असं बायकोला वाटणं. मग ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा? तर बायकोने सांगण्याची वाट न बघता किंवा तिच्या मनात काय आहे हे मला कसं कळेल याचा विचार न करता तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारू शकता ना, की मी आज रात्री कशी बरं मदत करू हिला? मी रात्री जेवण झाल्यावर भांडी आवरू का मुलाला गोष्ट सांगत झोपवू? आजही अगदी माझ्यासकट बहुतेक बायकांना त्या काम करतायत आणि नवरा निवांत बसून छान बातम्या बघतोय, मॅच बघतोय, हे चित्र आवडत नाही. घरातली कामं आणि त्याला सांगितली जाणारी कामं, म्हणजे नवऱ्याला सांगितली जाणारी कामं, बायको करू शकत नाही असं नसतंच. तिला येतच की ते करता. म्हणजे असं काही खूप वेगळं नाही की ते फक्त त्यालाच करता येते. बायको करूच शकते आहे. पण घरासाठी, नात्यासाठी काही करण्याची जबाबदारी माझी एकटीची आहे का? ह्या विचाराने मानसिक दुरावा वाढू शकतो. म्हणजे तिचा उतरलेला चेहरा बघून, "का गं थकलीस?" हे एखादं वाक्य देखील तिला खूप बळ देऊन जातं. पण गंमत अशी होते, की तिचा उतरलेला चेहरा बघून कामवाली बाई विचारते, की "दीदी थकल्यात का आज?" पण नवऱ्याला काही कळतही नाही. पण ह्याचा अर्थ ती घेते, की आपला उतरलेला चेहरा बघून नवऱ्याला काही देणं-घेणं नाही. काही ठिकाणी नवऱ्याने स्वतःहून विचार करणं किंवा मन वाचणं तर सोडाच. आपल्याला काय हवं आहे, हे बायकोने स्पष्ट सांगूनही नवरा उदासीन असतो. अशा वेळी बायको साहजिकच मनातून कष्टी होणार, यात शंकाच नाही. सर्वाधिक महत्वाच्या ह्या नात्याला महत्व आणि प्राधान्य हे आवर्जून द्यायला हवं. छोट्या-छोट्या तुमच्या कृतीनेही खूप प्रेम तुम्ही पोहोचवू शकता हे विसरू नका. मग काय करायचं? तिचं मन वाचता नाही आलं तरीही एकूणच तिचा अभ्यास करायचा. तिच्या धुसफुसण्याचा, नाराज होण्याचा पॅटर्न आपल्याला वाचता येतो. ती घालत असलेल्या वादांमधून, करत असलेल्या कुरबुरींमधून ती नेमकं काय बरं सांगण्याचा प्रयत्न करते आहे, ह्यासाठी नवऱ्याने थोडा वेळ देऊन विचार करायला हवा. तिसरी महत्वाची गरज नवऱ्याने जी पूर्ण करायला हवी, ती म्हणजे शारीरिक जवळीक. शारीरिक जवळीक ही अतिशय मोठी भूमिका वैवाहिक नात्यामध्ये बजावत असते. म्हणजे शारीरिक संबंध हा वैवाहिक नात्याचा पाया आहेच. तरीही बेडरूमच्या बाहेर साध्या-साध्या शारीरिक जवळीकीतूनही भावनिकदृष्ट्या अतिशय खोल बॉन्ड तयार होतो, ज्याला नॉन सेक्शुअल इंटिमसी म्हटलं जातं. पण दुर्दैवाने थोडेसे भांडणं झाले, की वेगळ्या खोल्यांमध्ये झोपणं, दोघांमध्ये एकमेकांना स्पर्श न करणं, अबोला धरणं, ह्याच्यातून फक्त दुरावा आणि मानसिक आघात वाढत जातात. कारण बहुतांश स्त्रिया ह्या सोशल मीडिया किंवा आभासी दुनियेतून ज्या सतत जाहिराती येतात किंवा ज्या स्त्रिया दिसत असतात, त्यांच्याकडे बघून स्वतःच्या शरीराबद्दल म्हणजे प्रत्यक्षामधल्या, जे पडद्यावरच्या आणि प्रत्यक्षातल्या, त्या स्वतःच्या शरीराबद्दल, दिसण्याबद्दल ह्या स्वतःला कमी लेखतच असतात. म्हणजे आपण खूप परफेक्ट नाही आहोत, असं कुठेतरी वाटत असतं त्यांना आणि त्यात जर का नवऱ्याने शारीरिक जवळीकीसाठी आपणहून तयारी दाखवली नाही, तर बायकोसाठी ते खूप मोठं रिजेक्शन असू शकतं. तेव्हा नवऱ्यांनी सेक्शुअल आणि नॉन सेक्शुअल इंटिमसीद्वारे त्यांना म्हणजे बायकोप्रती असलेल्या शरीराचा एक्सेप्टन्स दाखवला पाहिजे. म्हणजे तू जशी आहेस तशी मला आवडते, हा संदेश तिच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे. बायको छान तयार झाल्यावर तिच्याकडे नुसतं कौतुकाने बघून देखील ती खुश होते. कारण यातूनच ती तुम्हाला प्रिय आहे आणि मुख्य म्हणजे कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत बेडौल शरीरासह देखील ती अजूनही प्रेम करण्यासारखी आहे, हा संदेश तिच्यापर्यंत पोहोचतो. शॉन्टी फेल्डन यांनी पुस्तकानिमित्त केलेल्या या सर्व्हेतून त्यांना अजून एक स्त्रियांची अपेक्षा लक्षात आली. ती म्हणजे सुरक्षिततेची भावना. पण अर्थात ती आर्थिक सुरक्षा नाही. कारण तसं असतं तर कुठल्याही श्रीमंत पुरुषाचा डायव्होर्स झालाच नसता. ती असते भावनिक आणि मानसिक सुरक्षा. आपण आपल्या नवऱ्यासाठी प्राधान्यक्रमावर आहोत, प्रथम आहोत, हा विचार किंवा ही जाणीव बायकोच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करते. ही व्यक्ती आपली आहे, आपल्यासाठी आहे, आपल्या पाठी उभी राहणार आहे, आपली बाजू घेते. जर काही समस्या आली तर त्याच्याकडे पहिले धाव घ्यावीशी वाटेल, असा विश्वास नवऱ्यांनी छोट्या-छोट्या लहान गोष्टीतून निर्माण करावा लागतो. नाहीतर एखादी बायको म्हणते, "नको बाई, नवऱ्याला काय सांगायचं माझ्या 10 चुका काढेल, ज्ञान देत बसेल, त्यापेक्षा नको."
असा जर विचार ती करत असेल, तर ती तुम्हाला पहिल्यांदा कसं धरेल ना, नको. असं करण्यापेक्षा नवऱ्याने विचार करावा, की आपण आपल्या बायकोला किती ॲक्सेप्टन्स देतो आहोत, किती आर्थिक दृष्टीच्या व्यतिरिक्त मानसिक पातळीवरती सुरक्षित आहे असं तिला पोहोचवतो आहे. नवऱ्यावर बायकोला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ॲज सच नसली तरीही ती त्याच्यासाठी महत्वाची असल्याने म्हणजे असायला पाहिजे. तिच्या भावनांची पर्वा देखील त्याला असली पाहिजे. पण अर्थातच हे व्हाईस वर्सा आहे. पण स्त्रिया तुलनेनं अधिक इमोशनल असल्याने नवरे मंडळींनी इमोशन्स या नाजूक बाबतीमध्ये जरा आवर्जून प्रयत्न करायला हवेत. कारण त्या दुष्ट चक्राला, विषयस सर्कलला तोडायला कोणीतरी पुढाकार घ्यावा लागेल ना. म्हणजे नाराज झालं, मग अबोला, मग भांडण, मग पुन्हा नाराज झालं, असं ते दुष्ट चक्र सुरू होण्यापेक्षा जर कोणी नवऱ्याने म्हणजे कोणी म्हणण्यापेक्षा नवऱ्याने जर पुढाकार घेतला, तर ते सुष्ट चक्र, व्हर्च्युअस सायकल असं तयार होईल. मग आता तिच्या आयुष्यामध्ये असलेल्या म्हणजे मग हे कसं करायचं छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे काय? तर तिच्या आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या वेळी जसं काही बरं नाही, या दवाखान्यात जायचं आहे किंवा डिलिव्हरी आहे किंवा काही तिच्या अचीव्हमेंट्स साजऱ्या करायच्या आहेत. अशा वेळेला तिच्या सोबत असण्याचा प्रयत्न करायला हवा. तिचं काही प्रेझेंटेशन असेल, परीक्षा असेल, वाढदिवस असेल, तिच्या नातेवाईकांसाठी काही करायचं असेल किंवा अगदी महिन्याचे 4 दिवस तिला हक्काचे म्हणून आराम देणं असेल, अशा अनेक ठिकाणी ती तुमच्यासाठी स्पेशल असल्याचा मेसेज देणं किंवा तो फील तिला देण्याची संधी दवडू नका. स्मॉल जेस्चर्स, बिग इम्पॅक्ट हा मंत्र लक्षात ठेवा. तुमची बायको तुम्हाला आवडते हे मी गृहीत धरते. कारण तुम्ही तिच्याशी लग्न केलेलं आहे आणि आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलेला आहे. कारण ती आवडली होती म्हणूनच ना. मग ते तुम्हाला तिच्याप्रती असणारं प्रेम तुमच्या कृतीतून, तुमच्या शब्दातून हे सातत्याने नेहमीच तिच्यापर्यंत पोहोचवत राहा. गृहीत न धरता. बायकोच्या मनातील खोल आणि आंतरिक इच्छा समजून घेतली आणि बरेचदा ती भावनिक इच्छाच असते तुम्हाला जवळीक निर्माण करता येईल. पण त्यासाठी काय करायचंय? पैसे तर अजिबातच लागणार नाही. लागणार आहे ती फक्त तिच्या बाजूने विचार करण्याची इच्छा आणि थोडासा वेळ. मला वाटतं ते इतकं कठीण नाही. पण हे सगळं ऐकून कोणी नवरा लगेच म्हणेल, की सब कुछ काम मैं ही करू. तसं नाही. पुढचा व्हिडिओ बायको हिच्यासाठी आहे. पण आता तो जर तिला शेअर केला, तर पुन्हा मला का पाठवला? म्हणून गैरसमज नको. त्यामुळे हा व्हिडिओ तिच्यासोबत शेअर करा आणि सांगा, की मला लक्षात येतंय बरं का माझं काही चुकतंय ते. आता मी छोटे-छोटे प्रयत्न करून तुला जो आतापर्यंत मानसिक, भावनिक थोडासा काही त्रास झाला असेल, त्या चुका कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कळतंय ना? सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.